पालवणी पौर्णिमेची चमत्कार कथा. अघ. नारळी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. पण एका गरीब मच्छीमाराने श्रद्धेने अर्पण केलेल्या एका नारळामुळे त्याच्या आयुष्यात असा चमत्कार घडला की संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले. कोकणातील एका छोट्याशा गावात गोविंदा नावाचा गरीब मच्छीमार राहत होता. घरात पत्नी आणि 2 लहान मुले होती. अनेक दिवसांपासून त्याला समुद्रात मासे मिळत नव्हते. घरात धान्य संपले होते आणि मुलं उपाशी झोपत होती. नारळी पौर्णिमेच्या दिवशी गोविंदाच्या पत्नीने घरातला शेवटचा नारळ त्याच्या हातात दिला आणि म्हणाली, "आज हा नारळ श्रद्धेने समुद्राला अर्पण करा. देव आपली परीक्षा घेत असेल, पण तो आपल्याला सोडणार नाही." गोविंदा समुद्रकिनारी गेला. त्याने डोळे मिटले आणि हात जोडून म्हणाला, "हे वरुण देवा, माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही. हा एक नारळ माझ्या घरातील शेवटचा आहे, पण तो मी मनापासून तुला अर्पण करतो. माझ्या मुलांच्या पोटाला अन्न मिळू दे आणि माझ्या कुटुंबावर तुझी कृपा राहू दे." असे म्हणत त्याने नारळ समुद्रात सोडला. नारळ लाटांवर तरंगत पुढे गेला आणि अचानक एका मोठ्या लाटेत अदृश्य झाला. गोविंदा घरी परतला. दुसऱ्या दिवशी पहाटे त्याला समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या एका वृद्ध मच्छीमाराने आवाज दिला, "गोविंदा, लवकर ये. समुद्रकिनारी काहीतरी विचित्र सापडलं आहे." गोविंदा तिथे पोहोचला. किनाऱ्यावर एक जुनी लाकडी पेटी पडली होती. पेटी उघडल्यावर सर्वजण थक्क झाले. त्यात नवीन मासेमारीचे जाळे, काही आवश्यक साधने आणि भरपूर कोरडे धान्य होते. गोविंदाच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याला कालची प्रार्थना आठवली. त्याने आकाशाकडे पाहून म्हटले, "देवा, मी तुला एक नारळ दिला, पण तू माझ्या घराला जगण्याची आशा दिलीस." त्या दिवसापासून गोविंदा पुन्हा समुद्रात मासेमारी करू लागला. त्याला भरपूर मासे मिळू लागले, पण त्याने संपत्ती स्वतःपुरती ठेवली नाही. गावातील गरीब कुटुंबांनाही तो अन्न वाटू लागला. काही वर्षांनी तो गावातील सुखी मच्छीमार झाला. पण प्रत्येक नारळी पौर्णिमेला तो समुद्रकिनारी जाऊन एक नारळ अर्पण करत असे आणि तो एकच गोष्ट म्हणत असे, "देवाला मोठी भेट नको असते. देवाला मनापासून केलेली श्रद्धा हवी असते." मित्रांनो, ही कथा आपल्याला एक सुंदर संदेश देते. आपण देवाला किती मोठी वस्तू अर्पण केली यापेक्षा ती किती श्रद्धेने अर्पण केली हे महत्त्वाचे आहे. या नारळी पौर्णिमेला मनापासून प्रार्थना करा, "देवा, माझ्या घरात सुख, शांती आणि समाधान ठेव. माझ्या हातून कोणाचेही वाईट होऊ देऊ नकोस आणि संकटात असलेल्या प्रत्येकाला मदत करण्याची शक्ती दे." श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा आणि देवावर विश्वास ठेवा. अघ. पालणी. जय वरुण देव. जय श्री गणेश. जय श्री स्वामी समर्थ. अघ.